श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 2 तारखेला आहे हनुमान जयंती, म्हणजेच हनुमानांचा बड्डे आहे, म्हणजेच त्यांचा जन्मदिवस आहे. आणि त्यासोबतच आहे चैत्र पौर्णिमा, म्हणजे पौर्णिमेचा दिवस येत आहे. पौर्णिमा येत आहे, 1 तारखेपासूनच पौर्णिमा चालू होत आहे. तर पौर्णिमा आणि हनुमानाचा जन्मोत्सव हे दोन्ही दिवस एका दिवशी आल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होत आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 छोटे-छोटे उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही हनुमानाची भक्ती करून किंवा त्यांच्या अशा आवडत्या गोष्टी करून तुमच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम्स नक्कीच कायमचे दूर करू शकता. कारण आपल्याला माहिती आहे हनुमानाला कोणती गोष्ट जास्त प्रिय आहे, तर रामनाम. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पहिला उपाय जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला पहिला उपाय सांगते. तो म्हणजे आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, तर पहिल्यांदा उठल्यापासूनच आपल्याला रामनामाचा जप चालू करायचा आहे. मनामध्ये जय श्रीराम जय श्रीराम असा नामस्मरणाचा जप चालू करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हनुमान चालीसा एकदा वाचायची आहे. म्हणजे रामनामाचा जप जर तुम्ही 108 वेळा केला तर त्यानंतर लगेच तुम्हाला हनुमान चालीसा वाचायची आहे. त्यानंतर कोणतीही तुमची एक इच्छा आपण हनुमानांच्या समोर बोलून दाखवायची आहे आणि इच्छा आपली माझी पूर्ण होणार आहे अशी खात्री बाळगायची आहे. त्यानंतर दुसऱ्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या उपायामध्ये एक लाल धागा घ्यायचा आहे. लाल धागा नसेल तर तुम्ही सफेद धागासुद्धा घेऊ शकता. लाल धागा घेतल्यानंतर त्या लाल धाग्याला आपल्याला गाठ मारायची आहे. गाठ पूर्ण मारायची आहे. जसं आपण गाठ मारण्यासाठी जसं आपण तयारी करतो तशी गाठ मारून घ्यायची आहे आणि मनामध्ये हनुमानाचा फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या फोटोसमोर बसायचं आहे. त्या फोटोवरती दुसऱ्या हनुमानाला कोणती गोष्ट आवडीची आहे तर ती म्हणजे शेंदूर. हे शेंदूर आपल्याला हनुमानावरती चढवायचं आहे. घरातल्या फोटोवरती जरी तुम्ही त्यांच्या पायाला शेपटीला हा शेंदूर लावला तरीसुद्धा चालणार आहे. तर हा शेंदूर त्यांना व्हायचा आहे आणि त्यानंतर धागा घ्यायचा आहे. धाग्याला गाठ मारण्याच्या तयारीमध्ये जसं आपण असू तसं बसायचं आहे. मनामध्ये इच्छा बोलायची आहे. यासाठी आपल्याला आता ह्या पूर्ण दिवसामध्ये आपल्याला फक्त एकच इच्छा, लाल धाग्याने आपण फक्त एकच इच्छा बोलू शकतो. लाल धाग्यामध्ये आपल्याला एक इच्छा फक्त बोलायची आहे आणि ती 100% पूर्ण होणार आहे याची खात्री बाळगायची आहे. तर ही इच्छा बोलायची आहे. धाग्याला गाठ पूर्णपणे मारायची नाही आहे. धाग्याची गाठ अशी तयार करायची आहे आणि इच्छा बोलायची आहे, ही माझी इच्छा पूर्ण करा असं बोलून त्या धाग्याची गाठ एकदम घट्ट करायची आहे. घट्ट केल्यानंतर हा जो धागा आहे तो आपल्या घरामध्ये हनुमानाचा फोटो असेल तर त्या फोटोच्या पाठीमागे लपवून ठेवायचा आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा धागा लपवून ठेवायचा आहे. तो विसरून जायचा आहे की हा आपण धागा ठेवलेला आहे. जर हनुमानाचा फोटो नसेल आपल्या घरामध्ये तर कोणत्याही देवाचा आपल्या घरामध्ये जो फोटो असेल तर त्याच्या पाठीमागे सुद्धा आपण हा धागा लपवू शकतो. किंवा जर तुमच्या जवळपास मंदिर असेल हनुमानाचं तर या दिवशी आपण हा धागा जो आहे तो हनुमानाच्या पायाजवळ अर्पण करून यायचा आहे, मूर्तीसमोर ठेवायचा आहे. तर हा होता आपला दुसरा उपाय. दुसरा उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच तुमची जी सगळ्यात अवघड इच्छा आहे की जी आजपर्यंत तुमची पूर्ण झालेली नाही, या अशा इच्छेसाठी तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल. तर आता पुढच्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या दिवशीच आहे पौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही 31च्या रात्री किंवा 1 तारखेच्या रात्री जरी केला तरीसुद्धा चालणार आहे. पौर्णिमेची रात्र तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता कधी आहे पौर्णिमेची रात्र, वेळ बघू शकता आणि त्याप्रमाणे आपल्याला हा उपाय करायचा आहे. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये कोणताही आकाराचा कोणताही आरसा असेल तर तो आरसा घ्यायचा आहे. तो आरशामध्ये चंद्राचं प्रतिबिंब येईल अशा ठिकाणी आरसा ठेवायचा आहे. घरामध्ये जर तुमच्या चंद्राचं प्रतिबिंब येत नसेल किंवा उजेड येत नसेल तर तुम्ही तो बाहेर गच्चीवरती किंवा गार्डनमध्ये बाहेरसुद्धा तुम्ही हा आरसा ठेवू शकता. तर या आरशामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडायला हवं अशा पद्धतीने तो आरसा रात्रभर सुद्धा तुम्ही हा आरसा ठेवू शकता किंवा 1 तास 2 ताससुद्धा तुम्ही ठेवू शकता. जशा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हा आरसा बाहेर ठेवायचा आहे. चंद्राचं प्रतिबिंब येईल अशा ठिकाणी, त्यावरती चंद्राचं प्रतिबिंब पडलं पाहिजे अशा ठिकाणी तो आरसा ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर जर तुम्ही 1 तास ठेवला किंवा रात्रभर जरी ठेवला असेल तर घरात घेऊन गेल्यानंतर जर बाहेर कुठे ठेवत असाल तर गेल्यानंतर एका कपड्याने तो
आरसा झाकायचा आहे आणि घरी घेऊन यायचा आहे, किंवा बाहेर जरी ठेवत असाल तरी कपड्याने तो आरसा झाकायचा आणि घरात घेऊन यायचा आहे. घरात आणल्यानंतर तो आरसा लगेच त्या आरशावरचा कपडा काढायचा आहे आणि तो आरसा भिंतीकडे त्या आरशाची काच असली पाहिजे, म्हणजे भिंतीवरती त्याचा प्रकाश पडला पाहिजे, अशा पद्धतीने तो आरसा सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे, की ज्यामुळे तुमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी त्या आरशामध्ये ऑब्झर्व होईल. पौर्णिमेच्या चंद्राची अशी पॉवर असते, अशी शक्ती असते, की त्यामुळे कोणतीही निगेटिव्हिटी त्यासमोर टिकत नाही. म्हणून आपल्याला हा पौर्णिमेचा जो उपाय आहे तो नक्की करा. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, सतत भांडणं होत आहेत, कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते एकमेकांवरती आपण एकमेकांवरती आवाज चढवतो किंवा भांडणं होतात, तर त्यासाठी हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की तुमच्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होईल, शांतता येईल, सुखसमृद्धी येईल. हा उपाय नक्की करा. त्यानंतर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला पुढचा एक छोटासा उपाय सांगते. या उपायामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी प्रवेश करू शकणार नाही, असा हा उपाय आहे. हनुमानाच्या जन्मोत्सवाच्या या दिवशी, हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे हनुमानाच्या, आणि त्यांच्या अंगावरचा तो शेंदूर आहे तो एखाद्या वाटीमध्ये, एखाद्या कागदामध्ये आपल्याला घेऊन यायचा आहे. आणल्यानंतर त्या शेंदूरने आपल्याला आपल्या घराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला, कोणत्याही साईडला, दोन्ही बाजूला म्हणजे बाहेर प्रवेश करताना दोन्ही बाजूला आपल्याला त्या शेंदूरने स्वास्तिक काढायचं आहे. या शेंदूरची उंबरठ्यावरती जर तुम्ही स्वास्तिक काढलं तरीसुद्धा चालेल. या शेंदुराचा असा प्रभाव आहे की तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता कधीही प्रवेश करू शकणार नाही. आणि असे आपल्याला ते स्वास्तिक काढत असताना बजरंगबलीला आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की तुमच्या कृपेने या घरामध्ये सदैव सुखशांती आणि समृद्धी नांदू द्या. या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी येऊ नये, कोणतीही नकारात्मक शक्ती या घरामध्ये प्रवेश करू नये, असा विचार मनामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि त्या भावनेने आपल्याला हे दोन्ही स्वास्तिक काढायचे आहेत. तर आजचे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की हे उपाय करा. कारण ह्या छोट्याशा असे जे दिवस येत असतात, असे जे उत्सव आपले येत असतात, त्या उत्सवांमध्ये, त्या दिवसांमध्ये जर आपण असे छोटे छोटे उपाय केले तर त्यांचे आपल्याला 100 गुणा जास्त फायदा मिळतो, जास्त लाभ मिळतो. तर हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. त्यासोबतच हनुमानजीला अजून लाडू किंवा गूळ आणि शेंगदाणे, हे गूळ आणि चणे यांचासुद्धा प्रसाद तुम्ही देऊ शकता. त्यासोबतच तुम्ही जर हे गूळ शेंगदाणे हे जर प्रसाद म्हणून वाटले, बाहेरच्या लोकांना जर वाटले, तर त्याचे तुम्हाला अजूनच चांगले परिणाम दिसतील. कारण हे जे आपण दान करत असतो, या दिवशी जर तुम्ही ह्या गोष्टींचं, गूळ चण्याचं दान केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे छोटे छोटे तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करा आणि आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येईल याची खात्री बाळगा. कारण बजरंगबली हे असे आहेत की त्यांचे जर मनापासून तुम्ही सेवा करत असाल तर नक्कीच त्याचा फायदा होतो, लाभ होतो. कारण आपण फायद्यासाठी गोष्टी करत असतो, पण देव फक्त भक्तीचा भुकेलेला असतो. कोणत्याही देवाची भक्ती असू द्या, ती जर मनापासून केली तर नक्कीच देव आपल्या पाठीशी उभा राहतोच. तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुठेही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.